नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, बृहन्मुंबई नगरपालिका म्हणजे BMCची जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात जेवढी जास्त जागेसाठी प्रसिद्ध झालेली नाही तेवढी तिच्या जाचाकटीसाठी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, भरपूर कानाकोपऱ्यातून याच्यावरती टीका होत आहे आणि ज्या जाचाकटी आहे त्या अटी रद्द करण्याची जी माग आहे ती केली जात आहे। विद्यार्थी संघटनेमार्फत माग केली जात आहे। परत काही जे मोठे मोठे कुलगुरू आहे काही विद्यापीठाचे किंवा काही आणखी काही मोठे नेते आहे त्यांच्या मार्फत ही माग केली जात आहे की ज्या जाचाकटी BMCने लागू केलेल्या आहे त्या अटी कृपया ज्या आहे त्या रद्द कराव्या आणि सर्वांना जी संधी आहे ती संधी देण्यात यावी फॉर्म भरण्याकरता। आणि जो कटऑफ आहे तो कटऑफवरती सिलेक्शन व्हावं। ठीक आहे, म्हणजे जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होणार आहे त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामवरती सिलेक्शन झालं पाहिजे आणि सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे। याच्याकरता विविध स्तरावरून जे आहे आता ते जाचाकटी रद्द करण्यासाठी मागणी केली जात आहे। ठीक आहे मित्रांनो, जाचाकटी कोणत्या आहे तुम्हाला माहीतच नसेल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सोबतच BMCने जे सर्टिफिकेट मागितलेले आहे फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट ते कशा प्रकारचे असते आणि कॉलेजमध्ये त्याचा फॉर्मॅट उपलब्ध असतो की नाही हे सुद्धा सांगणार आहे। कॉलेजमध्ये जर फॉर्मॅट उपलब्ध नसेल तर मग आपण कोणता फॉर्मॅट घ्यायचा हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर मित्रांनो, जाहिरातीवर आपण लक्ष देऊया। तुम्ही बघू शकता 14/8/2024ची ही जाहिरात आहे। ठीक आहे, 14/8/2024ची जाहिरात आहे मित्रांनो। आणि याच्यामध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे की कार्यकारी सहाय्यक हे पद आहे। ठीक आहे, अगोदर या पदाचं नाव काय होतं, पूर्वीचे नाव जर बघितलं तर आपण लिपिक पद हे याचं पूर्वीचं नाव होतं। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, जे लिपिक पद आहे त्याला आता त्याचं नाव चेंज करून कार्यकारी सहाय्यक केलेलं आहे आणि रिक्त पदे जे आहे मित्रांनो 1846 पदाकरता ही जाहिरात आहे। ठीक आहे, डिपार्टमेंटनुसार जे पदे आहे ते कमी जास्त होऊ शकतात। ठीक आहे, त्याच्यामध्ये काही दुजाभाव नाही। ठीक आहे, याच्यानंतर महानगरपालिकेचा पोर्टलसुद्धा दिलेला आहे। याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे। परंतु याच्यामध्ये जे जाचाकट आहे ती आहे मित्रांनो फर्स्ट अटेम्प्ट। ठीक आहे, आता हे फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे नेमकं काय ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर कार्यकारी सहाय्यक पदाकरता ऑनलाईन अर्ज कोणत्या लिंकवर मिळणार आहे ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। कार्यकारी सहाय्यक पदाकरता अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेले आहे। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये बघू शकता ठळक अक्षरामध्ये त्यांनी जे दिलेलं आहे की या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे की ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता म्हणजे अटींची जी आहे ते पूर्तता करत आहे किंवा नाही किंवा पात्र आहे किंवा नाही। ठीक आहे, कारण की पात्रतेवरती विद्यार्थी मित्रांनो भरपूर केसेस पडत आहे। विद्यार्थी फॉर्म भरून घेतात परंतु फॉर्म घेतल्यावर त्यांना कळते की ही पात्रता नव्हती, त्याच्यामुळे नंतर मग ते मेरिटमध्ये येऊन सुद्धा काही उपयोग त्यांचा नसतो। अशा प्रकारे आपण बघतच आहोत। ITI इन्स्ट्रक्टरचे सुद्धा जे केस आहे ते सुद्धा चालू आहे RR करता म्हणजे रिक्रुटमेंट रूल करता। परत जे आहे WRDच्या भरतीवर सुद्धा एका प्रकारे केस करण्यात आलेली आहे RRसाठी। तर याच्यामध्ये तुम्हाला यांनी क्लिअर दिलेलं आहे की तुम्हाला जी पात्रता आहे ते तपासून घ्यायचे आहे। ठीक आहे, व्हिडिओ थोडा लांब होणार आहे मित्रांनो, परंतु पूर्ण तुमचे डाऊट मी या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध व्हॅलिड ईमेल ID असणे आवश्यक आहे। भरती प्रक्रिया, परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्व कालावधीमध्ये सदर ईमेल ID वैध राहणे आवश्यक आहे। ठीक आहे, सोबतच तुम्हाला मेल ID वेळोवेळी चेकसुद्धा करत राहायचे आहे मित्रांनो। ठीक आहे, तर वैध ईमेल ID तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। ठीक आहे, नंतर आहे सरळ सेवेने भरवायच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचं जे नाव होते याचं लिपिक पदाचा तपशील पुढीलप्रमाणे देण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर पूर्ण जाहिरात मी वाचणार नाही, फक्त ठळक ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सरळ सेवेने भरवायच्या जे पद आहे त्याचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक, पूर्वीचं नाव लिपिक होतं। ठीक आहे, आणि याच्यानंतर मित्रांनो वेतन श्रेणी जो राहणार आहे तुमचा वेतन श्रेणी राहणार आहे 25,500 ते 81,100। ठीक आहे, 25,500 पासून बेसिक सुरू होणार आहे तुमचं जेव्हा तुम्ही जॉईनिंग करा आणि रिटायरमेंटच्या वेळेस हे बेसिक तुमचे 81,100 पर्यंत जाऊ शकते। ठीक आहे, आता 8वं पे कमिशन लागल्यानंतर सुद्धा याच्यात चेंजेस होणार आहे मित्रांनो। ठीक आहे, भरावाच्या रिक्त पदाची जी संख्या आहे ती 1846 पदे आहेत। गट क ची भरती आहे। ठीक आहे, सरळ सेवा पद्धतीने कार्यकारी सहाय्यक या संवर्गासाठी भरायची पदे जी आहे त्याचा तपशील खाली दिलेला आहे। तपशील तुम्ही बघू शकता। एकूण भरावाची जी पदे आहे मित्रांनो 1846 पदे एकूण भरायची आहे। ठीक आहे, याच्यामध्ये अनुसूचित जातीची 142 पदे भरायची आहे।
अनुसूचित जमातीची 150 पदे भरायची आहे, विमुक्त जाती अची 49 भरायची आहे, भटकी जमात ब ची 54 भरायची आहे, भटकी जमात क ची 39 भरायची आहे आणि भटकी जमात ड ची 38 भरायची आहे. विमुक्त मागास प्रवर्ग 46, इतर मागास वर्ग 452 आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ज्याला AWS म्हणतो 185 आणि मित्रांनो 185 जी पदे आहेत ते सैनिकांकरता राखीव आहे बहुतेक, ठीक आहे. आणि ओपन करता जी पदे आहे मित्रांनो 506 पदे भरायची आहे, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही माजी सैनिकांकरता सुद्धा पदे देण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो की जे एकूण पदे आहे ते 1846 पदे भरायचे आहे. या 185 पदाबद्दल मला थोडासा तपशील घ्यावा लागेल, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही समांतर आरक्षणानुसार सुद्धा पदे देण्यात आलेली आहे, त्याचासुद्धा याच्यात तपशील देण्यात आलेला आहे, ठीक आहे. सर्व तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 83.84 जे पद आहे पूर्णांकात 74 पदे जे आहे ते दिव्यांगासाठी आरक्षित आहे, ठीक आहे. आता दिव्यांगासाठी वेगवेगळे सरकारी नियम येत आहे, पूर्णपणे जांच होणार आहे आणि पूर्णप्रमाणे जे फेक सर्टिफिकेट धारक आहे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होणार आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे जे पदनाम होतं लिपिक याच्याकरता शारीरिक पात्रतासुद्धा दिलेली आहे, जबाबदारी आणि कर्तव्यसुद्धा त्यांनी क्लिअर केलेले आहे. दिव्यांगाचा प्रकारसुद्धा क्लिअर केला आहे, भरावाची पदे 74 आहे, ठीक आहे. जबाबदारी कर्तव्य काय असणार आहे, शारीरिक पात्रता काय असणार आहे, दिव्यांगाच्या बाबतीत सर्व डिटेल इन्फॉर्मेशन इथे देण्यात आलेली आहे. याच्यानंतर तुम्ही जर स्क्रोल डाऊन करत खाली आली तर सगळी जाहिरात तुम्हाला व्यवस्थितपणे याच्यामध्ये बघायला मिळणार आहे, ठीक आहे. तर सगळेच जे आहे ते इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये बघणार नाही, मी जाहिरात ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही सगळं वाचू शकता. तुम्हाला जर काही पॉईंट समजलं नाही तर मग तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे. महिलांसाठी सुद्धा आरक्षण राहणार आहे, माजी सैनिकांसाठी आरक्षण राहणार आहे. तर सगळे आरक्षण दिलेलं आहे, कशा प्रकारचं राहणार आहे सगळी डिटेल याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. पूर्ण मी वाचणार नाही कारण की वेळ जास्त लागेल, आपल्याला फक्त मेन पॉईंटवर चर्चा करायची आहे, ठीक आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग सरळ सेवेने भरण्यात येणारी 10% प्रमाणे आरक्षित पदे तर सर्व डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो या पदाची अर्हता काय असणार आहे, महत्त्वाचा जो पॉईंट आहे याच्यावरती आपल्याला डिस्कस करावं लागणार आहे, कारण की RR प्रमाणे म्हणजे रिक्रुटमेंट रूलप्रमाणे तुम्हाला पद जे आहे ते पदाची पात्रता ग्रहण करणे गरजेचं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो पहिली पात्रता देण्यात आलेली आहे की उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ज्याला आपण SSC म्हणतो किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो. फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला जे आहे ते परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे, ठीक आहे. फर्स्ट अटेम्प्ट याच्यात क्लिअरली दिलेलं आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला जे आहे ते परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. किंवा आणि म्हणजे किंवा नाही मित्रांनो, आणि परत तुम्हाला उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखाचा पदवीधर असावा आणि ही सुद्धा परीक्षा तुम्हाला प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण करायची असून 45% गुणासह उत्तीर्ण करायची आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 44% मार्क असेल तर तुम्ही याच्याकरता क्वालिफाईड नाही, ठीक आहे. 45%च्या वर तर तुम्हाला मार्क पाहिजे आहे, तेव्हाच तुम्ही इथे क्वालिफाय करू शकता आणि याचा फॉर्म भरू शकता. म्हणजे एका प्रकारच्या जाचक अटी याला म्हणण्यात आलेला आहे मित्रांनो. एकतर फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही पास पाहिजे आहात, सोबतच तुम्हाला 45% गुणाच्या वरती मार्क पाहिजे आहे डिग्रीला, ठीक आहे. तर पदवीधर असाल म्हणजे 45%च्या वरती तुम्हाला मार्क पाहिजे आहे, ठीक आहे. ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबली जात असेल त्या विद्यापीठात उमेदवारांची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येईल. म्हणजे सेमिस्टर पॅटर्न जिथं असेल त्याची जी टक्केवारी ते कशा प्रकारे गणण्यात येईल ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सदर टक्केवारी 45% गुणासह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम जिथं असेल तिथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम जिथं असेल तिथे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांच्या सर्व विषयांच्या गुणांची एकत्रित टक्केवारीची गणना करण्यात येणार आहे, ठीक आहे. 10 पॉईंट ग्रेडिंग सिस्टममध्ये प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवारांची टक्केवारी पुढील प्रमाणे गणण्यात येईल जिथे 10 पॉईंट सिस्टम असेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी टक्केवारी बरोबर 7.1 फॉर्म्युला आहे मित्रांनो, गुणिला CGPA म्हणजे कॉम्बिनेशन ग्रेड पॉईंट ॲव्हरेज प्लस 11 असे जे आहे ते त्याच्या सूत्रानुसार त्यांची टक्केवारी जे आहे मोजण्यात येणार आहे, ठीक आहे. नंतर मित्रांनो उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा, ठीक आहे. म्हणजे 100 मार्काचे दोन्ही विषय तुम्हाला त्या परीक्षेमध्ये आवश्यक आहे.
उमेदवाराकडे शासनाने इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा असणे आवश्यक आहे. ठीक आहे. उमेदवाराजवळ MSCIT परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय जे देण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संगणकातील ऑपरेटर सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन आणि डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी संबंधित जे आहे ते उत्तम ज्ञान असणे सुद्धा आवश्यक आहे. नंतर टिप्ससुद्धा त्यांनी दिलेली आहे. तर कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेला शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त 4 मध्ये नमूद केलेले संगणक विषयक अर्हता नसल्यास नियुक्ती दिनापासून 2 वर्षाच्या आत त्यांना जे आहे ते प्रमाणपत्र सादर करायचे आणि ते अर्हता धारण करायचे. ठीक आहे. अशा प्रकारच्या अटी आहे मित्रांनो. अशा अटी देण्यात आलेल्या आहे. म्हणजे तुम्ही जर विषय बॅक ठेवून जर चांगल्या मार्काने जरी तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असाल उत्तीर्ण किंवा 10वीची जी परीक्षा असेल ते सुद्धा तुमचे विषय बॅक असेल आणि नंतर चांगल्या मार्काने सुद्धा तुम्ही उत्तीर्ण केले असेल तर तुम्हाला याच्यामध्ये या परीक्षा देता येणार नाही किंवा याला फॉर्म सादर करता येणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारची ही अट आहे ते जाचक अट आहे असं म्हणण्यात येत आहे. ठीक आहे. तर मित्रांनो जो आहे तो सर्वांना जे आहे फक्त फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते चान्स देण्यात आलेला आहे BMCद्वारे. ठीक आहे. तर याच्यानंतर वयोमर्यादासुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो. आता ते प्रमाणपत्र कशा प्रकारचे राहते ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर वयोमर्यादासुद्धा देण्यात आलेली आहे. वयोमर्यादेचे राखीव जो प्रवर्ग असणार आहे त्यांच्याकरता 18 वर्ष किमान आणि 38 वर्ष कमाल राहणार आहे आणि मागास प्रवर्गाकरता 18 ते 43 वर्ष. ठीक आहे. तर अशा प्रकारची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. नंतर मित्रांनो सगळे डिटेल याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे. आरक्षण कशा प्रकारे राहणार आहे, आरक्षणानुसार कमाल वयोमर्यादा काय राहणार आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षेचं स्वरूपसुद्धा देण्यात आलं आहे ज्याचं आपण सिलेबस म्हणतो. सिलेबससुद्धा तुम्हाला देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयावर किती मार्काचा प्रश्न असेल ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मराठी भाषा व व्याकरण 25 प्रश्न असणार आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण 25 प्रश्न असणार आहे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न. ठीक आहे. एकूण गुण राहणार आहे मित्रांनो 50-50-50 म्हणजे 25 मार्काच्या प्रश्नाला 50 गुण म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे गुण राहणार आहे. कालावधी राहणार आहे मित्रांनो 100 मिनिटांचा. अभिप्राय काय दिला आहे ते सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. मित्रांनो टिप्ससुद्धा दिलेली आहे. टिप्ससुद्धा आपल्याला वाचायचे. सामान्य ज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित तसेच स्थानीय बाबी, वैशिष्ट्य आणि चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील. ठीक आहे. तर सामान्य ज्ञानाच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. बौद्धिक चाचणी परीक्षेमध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार प्रश्न असेल. मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही म्हणजे तुमची जे मुलाखत आहे ते घेण्यात येणार नाही. ठीक आहे. इंग्रजी भाषा व व्याकरण विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. तसेच मराठी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची ऑनलाईन परीक्षा मराठी भाषेतून घेण्यात येणार आहे. ठीक आहे. कार्यकारी सहाय्यक जे आहे ते पदाची अर्हता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणाच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. ठीक आहे. जर सामायिक गुणवत्ता यादीतील 2 किंवा अधिक उमेदवारांचे गुण समान असल्यास खालीलप्रमाणे त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे ज्याला जास्त गुण असेल त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकास प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. ठीक आहे. उपरोक्त अ व ब नुसार समान नसल्यास उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल ज्याचे ज्येष्ठ उमेदवारांचा क्रम वरती असेल. ठीक आहे. उपरोक्त अ, ब व क. ठीक आहे. तर मित्रांनो हे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे ज्याचं वय जास्त राहणार आहे. समजा तुम्हाला मार्क जास्त असेल त्याला अगोदर, त्याच्यानंतर मित्रांनो ज्या उमेदवाराचं वय वगैरे जास्त असेल त्याला प्राधान्य दिले जाते. ठीक आहे. हे नंतरची गोष्ट आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची मार्गदर्शन सूचनासुद्धा त्यांनी दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी. तसेच परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर ही पावतीची प्रिंटसुद्धा तुम्हाला स्वतःजवळ ठेवायची आहे. ठीक आहे. उमेदवारांच्या मार्गदर्शनाकरता पुढील प्रमाणे कॉल सेंटर म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांकसुद्धा त्यांनी जाहीर केलेला आहे. 95 13 25 32 33 वर तुम्ही 10 ते म्हणजे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कॉलसुद्धा करू शकता. ठीक आहे. नंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक काय असणार आहे तर 20/8/2024 पर्यंत जे आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू राहणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठीची अंतिम दिनांक जे असणार आहे मित्रांनो 9/9/2024
वेळ रात्री 11:59 राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे 20/8/2024ला जे अर्ज सुरू होत आहे मित्रांनो, ते 9/9/2024पर्यंत तुम्हाला भरता येणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन परीक्षा शुल्क जे राहणार आहे मित्रांनो, ओपन करता 1000 आणि मागास प्रवर्गाकरता 900 रुपये राहणार आहे, वस्तू व सेवा करासह. ठीक आहे, याच्यानंतर दिव्यांग उमेदवारांकरता सूचना आहे. त्या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहे, कारण की दिव्यांग उमेदवारांचा जो मॅटर आहे फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे पूजा खेडकर केसमुळे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या मित्रांनो याच्यामध्ये अटी घालण्यात आलेल्या आहे आणि अशा प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन, डिटेल जाहिरात तुम्हाला देण्यात आली आहे. जाहिरात पूर्णपणे वाचा मित्रांनो, त्याच्यानंतरच फॉर्म भरायला हाती घ्या. ठीक आहे, कारण की भरपूर काही अटी याच्यामध्ये नवीनसुद्धा त्यांनी टाकलेल्या आहे. ठीक आहे, तर पूर्ण जाहिरात वाचूनच तुम्हाला फॉर्म भरायला हाती घ्यायचा आहे. 9 तारीख आखरी आहे. आणि याच्यानंतर तुमचं जे स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड जे आहे मित्रांनो, ज्याच्याद्वारे नॉर्मलायझेशन होते, ती मेथडसुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे. ठीक आहे, नॉर्मलायझेशनच्यामुळे भरपूर लोकांना तो लॉस होत असतो, काही लोकांना फायदासुद्धा होत असतो. ठीक आहे, याच्यानंतर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी असे 4 ग्रुप करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये विषयाचे नाव बघा, तर मराठी भाषा आणि व्याकरण करता ग्रुप एमध्ये 6 क्वेश्चन, ग्रुप बी 6 क्वेश्चन, ग्रुप सी 6 क्वेश्चन आणि ग्रुप डीमध्ये 7 क्वेश्चन ठेवण्यात आलेले आहे. इंग्लिश लँग्वेज, इंग्रजी भाषा आणि व्याकरणमध्ये 6 क्वेश्चन, 7 आणि 6. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो जनरल नॉलेजचे 6 क्वेश्चन ग्रुप ए करता, ग्रुप बी करता 7 क्वेश्चन, ग्रुप सी करता 6 आणि ग्रुप डी करता 6. आणि बौद्धिक चाचणीचे 7 क्वेश्चन ग्रुप ए करता, 6 क्वेश्चन बी करता, ग्रुप सी करता 6 क्वेश्चन आणि ग्रुप डी करता 6 क्वेश्चन. तर अशा प्रकारची प्रश्नाची मांडणी राहणार आहे मित्रांनो. आता याच्यानंतर आता बघूया जे सर्टिफिकेट आहे, फर्स्ट अटेम्प्ट सर्टिफिकेट, ते कशा प्रकारचे राहणार आहे आणि त्याच्यामध्ये कसा फॉर्मॅट असतो तो सुद्धा आपण बघणार. इथे तुम्ही बघू शकता, हे कॉलेजचं नाव आहे. ॲक्च्युली ह्या कॉलेजमध्ये हा फॉर्मॅट उपलब्ध आहे. JM पटेल आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज भंडाराचं हे कॉलेज आहे. ठीक आहे, यांच्या प्रकारे म्हणजे यांच्याकडे ऑलरेडी हा फॉर्मॅट कॉलेजकडेच उपलब्ध आहे. आणि हे जे कॉलेज आहे मित्रांनो, जसे तुम्ही डिग्री पास करता तेव्हाच तुम्हाला हे अटेम्प्ट सर्टिफिकेट देत असतं. ठीक आहे, याच्यामध्ये बघू शकता अटेम्प्ट सर्टिफिकेट आहे आणि याच्यामध्ये धिस इज टू सर्टिफाय म्हणजे तुमचं कॅन्डिडेटचं नाव राहणार आहे ज्यांनी पास केलं त्या. ठीक आहे, आणि मित्रांनो याच्यानंतर 2016 ते 2017 म्हणजे तुमचं वर्ष राहणार आहे पासिंगचं. कोणता तर BA तुम्ही ज्याच्यातून पास केलं असेल ते, BA BCom जे काही तुमचं असेल ते. आणि याच्यानंतर मित्रांनो एक्झामिनेशन आणि जे अटेम्प्ट आहे ते फर्स्ट अटेम्प्ट आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या प्रयत्नात पास केलेलं असणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर तुम्हाला BA पार्ट 1, BA पार्ट 2 आणि BA फायनल सेमिस्टर याच्यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नंतर तुम्ही बघू शकता प्रिन्सिपल सरांचा सही आणि शिक्कासुद्धा याच्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचं एक फॉर्मॅट कॉलेजकडे उपलब्ध असते मित्रांनो. कॉलेजकडे जर फॉर्मॅट उपलब्ध नसेल तर मग कशा प्रकारचं जे आहे आपल्याला फॉर्मॅट पाहिजे आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघा इथे, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे फॉर्मॅटसुद्धा वापरू शकता सर्टिफिकेटचं. याचं मी तुम्हाला PDF देऊन देईल. ठीक आहे, अशा प्रकारचं एक दुसरा फॉर्मॅट आहे आणि हे 10व्या वर्गाचं फॉर्मॅट आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये मुख्याध्यापकाची सही आणि शिक्का लागणार आहे. प्रमाणपत्र देण्यात येते की ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असेल तिचं नाव राहणार आहे आमच्या विद्यालयातील सन या वर्षीचा विद्यार्थी असून यांचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो सुद्धा दिला जाणार आहे. आणि परीक्षा मार्च कोणत्या महिन्यामध्ये पास केली, बैठक क्रमांक काय होता, किती पर्सेंटने पास केली हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये देण्यात येणार आहे. दिनांक आणि ठिकाणसुद्धा देणार, याच्यासुद्धा मी तुम्हाला PDF देऊन देईल टेलिग्राम चॅनलमध्ये. ठीक आहे, तर टेलिग्रामवरती तुम्ही जाऊन ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि मित्रांनो टेलिग्रामची जे लिंक्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिली जाईल व्हिडिओच्या. ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो आता या जाचाकटीच्या संदर्भात हा सुद्धा एक फॉर्मॅट आहे मित्रांनो. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन करता हा फॉर्मॅट आहे. जर तुमच्या कॉलेजकडे तो फॉर्मॅट उपलब्ध नसेल तर मग तुम्ही हा फॉर्मॅटसुद्धा वापरू शकता. ठीक आहे, याचीसुद्धा मी तुम्हाला PDFच्या माध्यमातून लिंक देईल. ठीक आहे, तर याच्या मित्रांनो या ज्या जाचाकटी आहे याच्याविरुद्धसुद्धा भरपूर लोकांचे जे आहे ते आवेदन येणं सुरू झालेलं आहे. आणि पर्सनलीसुद्धा मुले अर्ज करत आहे BMC की ही जी जाचाकट आहे ते काढून टाका, आम्हालासुद्धा जो आहे तो मौका द्या, आम्हालासुद्धा चान्स द्या. ठीक आहे, तर याच्यात या संदर्भातच मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा केलेले आहे. BMCला 22/8/2024चा अर्ज आहे मित्रांनो. याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की वरील विषयानुसार निवेदन देण्यात येते की BMC नुकतीच कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे या पदाच्या पात्रतेत 10वी व पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावी अशी अट आहे. तसेच प्रकल्पग्रस्त फक्त मुंबई व ठाणेसाठीच आहे. तर या निवेदनाद्वारे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की
10वी व पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट काढून टाकावी. तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना अर्ज करण्याची परवानगी द्यावी. ठीक आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रकल्पग्रस्तसुद्धा तुम्हाला जे आहे ते मुंबई व ठाण्याचे चालणार आहे. ठीक आहे, मुंबई महानगरपालिका जी आहे, महापालिका भरतीची जाचक अट रद्द करा. डॉक्टर कलमुर्गेचं सुद्धा म्हणणे आहे. लिपिक भरतीत पदाची जी जाच आहे ती जाच पहिल्या परीक्षेत जाचक अट जी आहे ती पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णाची अट रद्द करण्याची मागणी पेपरामध्ये सुद्धा येत आहे. ठीक आहे, तर आता बघूया मित्रांनो, फॉर्म भरायला तर सुरुवात झालेली आहे. BMC जे आहे ते अट रद्द करते की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. ठीक आहे, तर BMCच्या अपडेट माहिती करता किंवा आणखी इतर स्पर्धा परीक्षेच्या अपडेट माहिती करता आमच्या चॅनलशी निगडीत राहा. चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, टेलिग्राम चॅनलची. आणि हॅलो टीचर या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.